विद्यार्थी मित्रो, आपण पहिला चॅप्टर पूर्ण केलेला आहे. याच्यानंतरचा जो चॅप्टर तिसरा आहे आणि लोकशाही या चॅप्टरबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये राज्य, त्याचा जे प्रमुख घटक आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. शिवाय लोकशाहीचा अर्थ, प्रकार, त्याच्यानंतर लोकशाहीची वैशिष्ट्ये आणि लोकशाहीचं महत्त्व आणि आव्हानं एवढा भाग हा मध्ये येतो. तर आज आपण राज्य या संकल्पनेबद्दल चर्चा करणार आहोत. राज्य आणि स्टेट त्याचा अर्थ पहिल्यांदा ध्यानात घेऊ आपण. खरं तर मानव हा समाजशील प्राणी आहे असं अरिस्टॉटलनं इसवी पूर्व काळामध्ये सांगितलेलं आहे. आणि जर मानव समाजप्रिय प्राणी जर असेल तर मानवाच्या समूहवृत्तीतूनच समाजाची निर्मिती झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजातून आणि त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी खरं तर व्यक्ती, लोक या समूहवृत्तीनं राहू लागल्या. त्यामुळं समाजात अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थाही निर्माण झाल्या. कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, धर्मसंस्था या ज्या काही संस्था निर्माण झालेल्या आहेत, सामाजिक संस्था, त्या मानवानी आपल्या गरजासाठी, आपल्या चांगल्या जीवन जगण्याच्या उद्देशानं या संस्था निर्माण केलेल्या आहेत. अर्थात या विविध सामाजिक संस्थांकडून मानवी गरजांची साहजिकच चांगल्या प्रकारे त्याच्या गरजांची पूर्तता होऊ लागली. अर्थात यामुळं व्यक्तींचं संबंध अनेक वेगवेगळ्या संस्थांशी येऊ लागलं, अनेक समूहाशी येऊ लागलं. त्यामुळं समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासू लागली. कारण प्रत्येकजण आपली संस्था, आपलं असलेलं एकंदरीत वेगवेगळे समूह कसे श्रेष्ठ ठरतील यासाठी वरचढ होऊ लागली, शर्यती होऊ लागल्या आणि त्यातून संघर्ष निर्माण होऊ लागला. अर्थात अशा या संस्थांच्यावर, सामाजिक संस्थांच्यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं होतं. आणि ते नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता, सुव्यवस्था आणि प्रत्येकाला आपलं जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी, अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी एका वेगळ्या संस्थेची, एका वेगळ्या घटकाची गरज भासू लागली. आणि त्या गरजेतून राज्य या संकल्पनेची निर्मिती झालेली आहे. मानव हा तसा पाहिला तर राजकीय प्राणी आहे. आपले अनेक जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन राज्यसंस्था निर्माण केलेली आहे. अशा रीतीने साधारणतः राज्य ही स्वाभाविक आणि आवश्यक आणि सार्वत्रिक स्वरूपाची संस्था बनलेली आहे. राज्यसंस्था ही तशी सामाजिक संस्थांमध्ये श्रेष्ठ मानली जाते, मानावी लागते. आणि समाजातील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य हे निश्चितच ऐच्छिक असतं, परंतु राज्याचं सदस्यत्व हे सक्तीचं आहे. कारण राज्यामध्ये राहूनच त्याला आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, आपले सगळं असलेलं उपक्रम हे त्याला पूर्ण करावे लागत असतात. प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या तरी राज्याचं सदस्य असावीच लागते. अगदी प्राचीन काळापासून राज्यसंस्थेनं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं दिसून येतं. अगदी महाभारत घ्या, रामायण घ्या, यातही राज्याचा आपल्याला उल्लेख दिसून येतो. कौटिल्यानं आपल्या अर्थशास्त्रात राज्याची सप्तांग सांगितलेली आहेत. म्हणजे त्या राज्याला एक विशिष्ट अशी काही घटक, एक महत्त्वाची अंग असतात, हे त्यांनी इसवी पूर्व काळामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये स्वामी म्हणजे राजा, त्याच्यानंतर अमात्य, जनपद, कोश, दुर्ग, दंड, मित्र या सगळ्या गोष्टींची प्रत्येक राज्याला गरज असते. प्राचीन भारतीय राजनैतिक राजाच्या अधिसत्तेखाली असणाऱ्या प्रदेशाला राज्य असं मानलं जातं.
अर्थात राज्याचा जनक ज्याला म्हणतो आपण तो अरिस्टॉटल. त्या अरिस्टॉटलनं प्राचीन ग्रीक नगर राज्याचा अभ्यास करून राज्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटलनं लिहिला. त्याच्यानंतर मॅकियावेलीने द प्रिन्स या ग्रंथात राज्य या संस्थेचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. शासनयुक्त समाज या अर्थानं राज्य या शब्दाचा वापर सर्वप्रथम इटलीमध्ये करण्यात आला. आज 20व्या शतकात राज्य हे व्यक्तीच्या जीवनाचं केंद्रस्थान बनलेलं आहे आणि ते व्यक्ती विकासाचं एक महत्त्वाचं साधन मानलं जातं, बनलेलं आहे. आधुनिक काळात राज्य हा शब्द विविध अर्थाने वापरला जातो. व्यवहारात राज्य या शब्दाचा अर्थ अशास्त्रीय व चुकीचा जरी आढळला तर सोव्हिएट रशियानं आपल्या राज्याचं परराष्ट्र धोरण बदललं आणि त्यावेळेला एकंदरीत राज्याचे स्वरूप किंवा त्याचं असलेलं कार्य याबद्दल ॲनालिसिस होऊ लागलं. महाराष्ट्र राज्यानं शैक्षणिक सवलती जाहीर केल्या. भारताचं राज्य संसदीय स्वरूपाचं आहे. म्हणजे राज्याचा अर्थ शासन संस्था असा गृहीत धरलेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक राज्य ही अमूर्त संकल्पना असून शासन किंवा सरकार हे त्याचं मूर्त स्वरूप आहे. राज्य हे अमूर्त असून शासन किंवा सरकार हे त्याचं मूर्त स्वरूप आहे. तेव्हा राज्य या शब्दाचा शास्त्रीय अर्थ लक्षात घेणं फार आवश्यक आहे. प्राचीन ग्रीक विचारवंतांनी नगर राज्यासाठी पोलिस हा ग्रीक शब्द वापरला होता. आधुनिक काळात मॅकियावेली यांनी राज्य या शब्दाचा अर्थ आपल्या प्रिन्स या ग्रंथात मॅकियावेलीनं स्पष्ट केलेला दिसून येतो. म्हणजे राज्य अशी एक शक्ती किंवा सामर्थ्य आहे की ज्याद्वारे लोकांच्यावर सत्ता प्रस्थापित करता येते आणि राज्यसत्ताक लोकसत्ताक स्वरूपाचं असतं. मॅकियावेलीने राज्य या शब्दाला काही अंशी शास्त्रीय स्वरूप दिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आधुनिक काळात राज्य हा शब्द तसा सार्वत्रिक स्वरूपाचा झालेला दिसून येतो. अर्थात या सगळ्या विवेचनावरून आपल्याला राज्याची व्याख्या काय आहे हेही समजून येतं. अर्थात राज्याची व्याख्या करताना प्रामुख्याने अनेक विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दलची मतं ही व्यक्त केलेली दिसून येतात. काही विचारवंतांनी राज्याला वर्गीय संघटना म्हटलेलं आहे. काही राज्यशास्त्रज्ञांनी राज्याला शक्तीचं प्रतीक मानलेलं आपल्याला दिसून येतं. काहींच्या मते राज्य ही कल्याणकारी संघटना आहे आणि अशा विविध दृष्टिकोनामुळं राज्याच्या व्याख्येबद्दल एक वाक्यता नाही हे स्पष्ट होतं. तरी परंतु काही विचारवंतांनी राज्याबद्दल आपली काही मतं मांडलेली आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा की ज्यांना आपण राज्यशास्त्राचं जनक म्हणतो तो अरिस्टॉटल, त्यानं राज्याबद्दलची व्याख्या कशी केली आहे पहा. अनेक कुटुंबे व खेडी मिळून निर्माण झालेला मिळून निर्माण झालेला संपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन हेच सुखी आणि प्रतिष्ठित जीवन असे ध्येय असलेला संघ म्हणजे राज्य होय. आता यामध्ये प्रामुख्याने अरिस्टॉटलनी समाजातला महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. अनेक कुटुंब असतात समाजामध्ये, राज्यामध्ये, किंवा अनेक खेडी असतात, अनेक गावं असतात. त्या सगळ्यांचा मिळून राज्य ही संकल्पना तयार होते असं अरिस्टॉटल यांना म्हणायचं आहे. पण ती स्वयंपूर्ण झाली पाहिजे, संपूर्ण झाली पाहिजेत. स्वयंपूर्ण या अर्थानं की ते सुरक्षित असले पाहिजेत, त्यांना जीवनावश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या राज्यामध्ये मिळाल्या पाहिजेत, सुरक्षितता वाटली पाहिजे आणि चांगलं जीवन, चांगलं आपलं व्यक्तित्व विकसित येण्यासारखी मानसिकता प्रत्येक राज्यातील घटकाला, माणसाला, समाजाला, कुटुंबाला वाटली पाहिजे. हे राज्यामध्ये अपेक्षित आहे असं कौटिल्यांना म्हणायचं आहे. आणि असं सुखी जीवन, प्रतिष्ठित जीवन साध्य करणं किंवा त्यासाठी झगडणं यासाठी कार्य करणारी एक जी संकल्पना आहे ती म्हणजे राज्य असं अरिस्टॉटलनं आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लंट्सली या विचारवंतांना, पाश्चिमात्य विचारवंतांना राज्याबद्दल सांगताना असं म्हटलेलं आहे की निश्चित अशा भूप्रदेशात राजकीय दृष्ट्या सुसंघटित झालेला लोकांचा समुदाय म्हणजे राज्य होय.
आता या विचारवंतानं राज्यासाठी काय महत्त्वाचं मांडलेलं आहे, तर निश्चित असा एक भूप्रदेश असला पाहिजे की जो त्याच्या तो पूर्ण ताब्यात असलेला असावा, तो सार्वभौम असावा, म्हणजे त्या भूमीबद्दल त्या असलेल्या प्रदेशाबद्दल तो सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. असा सार्वभौम असलेला भाग हा त्याचा राज्याच्या अंतर्गत असला पाहिजे. आणि राजकीय दृष्ट्या म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, गरजा ज्या काय आहेत त्या गरजाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे शांतता, सुरक्षा या सगळ्या दृष्टिकोनातून तो सुरक्षित राहायला पाहिजे. यासाठी संघटित झालेला जो समुदाय एका विशिष्ट भूप्रदेशावर असतो त्याला राज्य म्हणावं असं या विचारवंतानं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोफेसर लास्की या विचारवंतानं राज्याबद्दल मत मांडत असताना असं म्हटलेलं आहे की राज्य म्हणजे शासन संस्था आणि प्रजा यात विभागलेला असा प्रादेशिक समाज की जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून त्या विशिष्ट भूप्रदेशातील सर्व संस्थांवर सत्ता गाजवतो. म्हणजे राज्याकडं एक विशिष्ट अशी शासन संस्था असली पाहिजे, विशिष्ट अशी लोकसंख्या असली पाहिजे, प्रजा असली पाहिजे की ज्या या आधारावर तो स्वतःला श्रेष्ठ मानेल. त्याची शासनसंस्था श्रेष्ठ, त्यांची प्रजा सार्वभौम श्रेष्ठ मानली पाहिजे आणि त्या भूप्रदेशावर संपूर्ण दृष्टिकोनातून त्यांचं हक्क आणि अधिकार, सत्ता ही असली पाहिजे, त्या राज्याचीच असली पाहिजे. असा समूह किंवा असा भूप्रदेश जो असतो त्याला राज्य म्हणावं असं लास्की यांनी म्हटलेलं आहे. तर प्रोफेसर विड्रो विल्सन यांनी असं म्हटलेलं आहे की निश्चित अशा भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. अगदी व्यवस्थित आणि चांगली सोपी अशी व्याख्या विल्सन यांनी केलेलं दिसून येते. त्यांनी सांगितलेलं आहे की निश्चित असा एक भूप्रदेश असला पाहिजे आणि त्या भूप्रदेशामध्ये कायद्यासाठी सुसंघटित झालेला लोकसमुदाय असला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आपलं अस्तित्व, आपलं असलेला विकास हा त्याला एका विशिष्ट अशा कायद्याच्या आधारे सुरक्षित ठेवता आला पाहिजे आणि तो कायदा करण्याचा अधिकार ज्या संस्थेकडे असतो त्याला राज्य असं म्हणायचं. म्हणजे अशा अनेक विचारवंतांनी राज्याची व्याख्या सांगत असताना प्रामुख्याने एक लोकसंख्या, एक भूप्रदेश आणि एक शासन, सरकार की जे राज्याला अत्यावश्यक असतं ते राज्यामध्ये प्रमाण असल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्याला राज्य ही संकल्पना म्हणताच येत नाही. सार्वजनिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर अनेक विचारवंतांनी याच्याकडं याच दृष्टिकोनातून पाहिलेलं दिसून येतं. साधारणतः गेटेल या विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की राज्य म्हणजे निश्चित अशा भूप्रदेशात कायम वस्ती करून राहणारा, कायद्याच्या दृष्टीने बाह्य नियंत्रणापासून सुरक्षित असलेला, स्वतंत्र असलेला, संघटित असा भाग की ज्या शासन संस्थेद्वारे कायदे करून त्यांना आपल्या सर्व क्षेत्रातील सर्व व्यक्ती समूहावर त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि असा असणारा जो समाज आहे तो खऱ्या अर्थानं राज्य म्हणून आपल्याला घोषित करता येईल. म्हणजे प्रत्येकानं राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आपल्याला या एवढ्या व्याख्यावरून स्पष्ट होतं. म्हणजे राज्यासाठी एक निश्चित असा भूप्रदेश असला पाहिजे, तो कायम त्या भूप्रदेशावर प्रेम करणारा, तिथं राहणारा, त्याच्याबद्दल आस्था बाळगणारा, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा असा जनसमूह असला पाहिजे. कायद्याचं त्यांना बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. बाह्य जे काही वेगवेगळी राज्य आहेत किंवा वेगवेगळे प्रदेश आहेत त्याच्याकडून स्वतःचं राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे अशी एक मानसिकता त्या लोकांच्या मध्ये राहिली पाहिजे, त्या सरकारमध्ये राहिली पाहिजे, त्या शासन संस्थेमध्ये राहिली पाहिजे, त्या लोकांच्या मध्ये राहिली पाहिजे. आणि अशा संघटित शासन संस्थेद्वारे निर्माण करून कायदे तयार करून तो सुरक्षित राहण्यासाठी जो धडपडत असतो, जो व्यक्तिसमूह तो आहे त्याला राज्य असं म्हणावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. साधारणतः अनेक विचारवंतांनी राज्यासाठी या सगळ्या गोष्टींचं अत्यावश्यक असे स्थान आहे. जे भूप्रदेश आहे, लोकसंख्या आहे, स्वतःचं शासन आहे, त्याच्यानंतर कायदे आहेत, या सगळ्या घटकांच्या आधारावर राज्य हे स्थिर आणि स्थावर होत असतं असं प्रत्येकाचं मत असलेलं दिसून येतं. जर या व्याख्यांचं जर आपण अनालिसिस केलं
या व्याख्यांचा जर ध्यानात घेतला तर राज्याची व्याख्या करताना प्रामुख्याने 1 घटक भूप्रदेश, 2 लोकसंख्या, त्याच्यानंतर 3 सरकार किंवा शासन संस्था आणि सार्वभौमत्व, सर्वश्रेष्ठत्व या 4 महत्वाच्या अंगांचा विचार राज्य ही संकल्पना स्पष्ट करताना ध्यानात घ्यावीच लागते। तेव्हा या 4 अंगांचा समावेश होईल अशी राज्याची व्याख्या ही आता केलेली आपल्याला दिसून येते। साधारणतः यावरून आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट अशा भूप्रदेशात लोक जेव्हा संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था प्रस्थापित करतात तेव्हा त्यास राज्य असे म्हणावे। शेवटची व्याख्या कशी आहे विशिष्ट अशा भूप्रदेशात जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासन संस्था प्रस्थापित करतात तेव्हा त्यास राज्य म्हणावे। सार्वभौम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ, की ज्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही, ते पूर्ण स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत, असे राज्य, असा भूप्रदेश, अशी शासन संस्था, अशी लोकसंख्या की त्याला स्वतःच एक वेगळं आगळं असं एक व्यक्तिमत्व आहे। त्या आधारावर साधारणतः राज्याचे घटक हे आता जे घटक आहेत ते घटक, राज्याचे घटक जे काय आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। मी तुम्हाला म्हटलं की राज्यासाठी हे 4 महत्वाचे घटक आहेत आणि त्यामध्ये लोकसंख्या। आता लोकसंख्या, पॉप्युलेशन, राज्याच्या निर्मितीसाठी पहिल्यांदा अत्यावश्यक काय असेल तर विशिष्ट अशी लोकसंख्या असली पाहिजे। ती किती असली पाहिजे, त्याच्याबद्दल किती म्हणजे संख्या कमी अधिक हा भाग वेगळा चर्चेचा होऊ शकेल, पण प्रत्येक देशासाठी एक विशिष्ट अशी एक लोकसंख्या असली पाहिजे आणि ती लोकसंख्या त्या राज्याचा एक महत्वाचा घटक आहे। प्रामुख्याने मानव हा समाजशील प्राणी आहे। मानवाच्या समवर्तीतून समाज निर्माण झालेला आहे, याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे। समाजात संघटित झालेल्या लोकांनी राज्याची निर्मिती केलेली आहे। समाजाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची लोकांनी यासाठीच राज्य संस्थेची निर्मिती केली जाते। तेव्हा लोकाशिवाय राज्याची कल्पना करणं हे पूर्णपणे अशक्य आहे। शासन संस्था, नागरिक, राज्यकर्ते या गोष्टी लोकाशिवाय खरं तर शक्यच नाहीत। कोणत्याही प्रदेशात राज्य म्हटलं की तिथे कमी अधिक प्रमाणात ही लोकसंख्या असतेच। लोकसंख्या नसलेल्या प्रदेशात राज्य निर्माण होऊ शकत नाही। थोडक्यात राज्य हे कायम जर आपल्याला विकसित करून दाखवायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट अशी लोकसंख्या ही असली पाहिजे आणि ती लोकसंख्या कायम वस्ती करून राहणारे त्या भूप्रदेशावर असले पाहिजेत। राज्याच्या निर्मितीला लोकसंख्या हा घटक फार महत्त्वाचा आहे। हे मान्य केल्यानंतर राज्याची लोकसंख्या किती असावी हा प्रश्न विचारात घेणं हे खरं तर क्रमप्राप्त ठरतं। प्राचीन काळात राज्याची लोकसंख्या साहजिकच कमी होती। दळणवळणाची अपुरी साधनं होती, अप्रगत समाज होता, त्यामुळे प्राचीन काळात राज्य लोकसंख्येनं फार लहान होती। प्लेटोनं राज्याची लोकसंख्या 4 ते 5 हजार असावी, ते 40,000 पर्यंत असावी असं म्हटलेलं आहे। अरिस्टॉटलनं राज्य स्वयंपूर्ण आणि सुखी होईल एवढीच राज्याची लोकसंख्या असावी असं म्हटलेलं आहे। अरिस्टॉटलनं राज्याची लोकसंख्या 10,000 असावी असं मानलेलं आहे। आधुनिक काळात तसं पाहिलं तर राज्य लोकसंख्येनं कमी अधिक असलेले आपल्याला दिसून येतात। चीनची लोकसंख्या जवळजवळ 142-45 कोटीच्या आसपास असलेलं दिसते। भारताची लोकसंख्या 132-33 कोटीपर्यंत असलेली आपल्याला दिसते। त्याच्यानंतर अमेरिकेची लोकसंख्या ही 32 कोटी आहे। लोकसंख्येनं जशी राज्य मोठी आहेत तशी ती लोकसंख्येनं लहान असणारे राज्यसुद्धा आपल्या या आत्ता जगामध्ये दिसून येतात। स्वित्झर्लंड, इस्रायल, पनामा, शिलोन, सॅन मॅरिनो असे जे काही देश आहेत यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे। स्वित्झर्लंडची साधारणतः 86 लाख एवढीच आहे, तर मेनोकाची लोकसंख्या 38 असलेलं दिसते। राज्याची लोकसंख्या किती असावी हा प्रश्न किंवा हा जो काय भाग आहे तो तसा वादग्रस्त प्रश्न आहे। राज्याची लोकसंख्या अधिक असल्यास राज्यापुढं
त्या देशापुढं अनेक समस्या उभ्या राहतात हे सांगायला काय गरज नाही. उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण होतात, राहणीमानाचा दर्जा खालावतो, अंतर्गत शांतता आणि स्थानिक जे काही प्रश्न आहेत हे अधिक निर्माण होऊ शकतात. लोकसंख्या जास्त असलेल्या लोकांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. याउलट कमी लोकसंख्या असलेल्या राज्यापुढं संरक्षणाचा प्रश्न उभा राहतो. राज्याची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळं निश्चितच सैन्य व्यवस्था वगैरे ही फार कमी राहते. त्यामुळं त्यांना कमी असणंही धोक्याचं आहे आणि जास्त असणंही धोक्याचं आहे. साधारणतः अशी लोकसंख्या असली पाहिजे की त्या देशात होणाऱ्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, संरक्षणाच्या असतील, उपभोगाच्या असतील किंवा विकासाच्या असतील, त्या त्यांना व्यवस्थितपणे साध्य करता आल्या पाहिजेत. राज्याचं संरक्षण चांगलं करता आलं पाहिजे, संवर्धन चांगलं करता आलं पाहिजे. एवढी संख्या राज्याची असावी असं एकंदरीत आपल्याला म्हणावं लागेल. बाकीचे जे काही घटक आहेत राज्याचे ते आपण नंतरच्या पिरियडला विचारात घेऊ. थँक्यू.